साठे काकू पाठवलाय हा. आवडलं तर परत आवडतं तुम्हाला तरी पण. आप्पा कोण आहे रे काय? झाला तुमचा सुगम संगीताचा कार्यक्रम पार पडला. अरे तू कधी आला? मी तुला बघितलंच नाही. माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये की तुम्ही माझे बाप आहात. माझा पण माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही की तू माझा मुलगा आहेस. मी बसलोय तरी माझ्या एवढाच दिसतोयस. हा. काय आहे आप्पा. काय आहे काय हवंय का तुला? हे घे हे पाय. काय नको मला. मग हे बोलायची ही वेळ होती का? अरे बरोबर आहे, स्किट चालू असतानाच बोलता येतं, नंतर नाही बोलता येत. तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नव्हता ना? बघितलं ना यांना या ज्या काही अशा रांगोळ्या वगैरे काढल्यात ना ते त्यांनी काढल्यात. हा आम्ही काही शिकवलं नाहीये. ओ बोला ना, बोला आता बोला. आप्पा अरे उडतंय मग. थोडं नाही उडणार. सरळ सरळ केस उडतात. कुऱ्हाड केस हवा जाते अशी. नाही आप्पा, हे काय उडतात थोडं. खाली मस्त उडव. काय 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 चाललंय तुमचं? उडवा, हे उडवी. जसे तुम्हाला नादी लावतायत ना तसेच इतरांना सुद्धा नादी लावतात. मी ह्यांना माझ्या पाळणाघरात अजिबात ठेवून घेऊ शकत नाही. तुम्ही आताच्या आता ह्यांना घरी घेऊन जाओ. नाही नको मॅडम, प्लीज असं करू नका हो तुम्ही मॅडम. अहो अख्ख्या शहरामध्ये तुमचंच एक असं वृद्धांसाठीचं पाळणाघर आहे मॅडम. नाही मॅडम, मी यांना दुपारच्या वेळेस घरात ठेवू शकत नाही. अहो सोसायटीमध्ये बॅन आहे ते. सोसायटीवाल्यांनी नोटीस पाठवली आहे मला, दुपारच्या वेळेस यांना घरात ठेवत जाऊ नका म्हणून. आणि तुम्ही पण जर आता यांना बाहेर काढलं मग दुपारी मी ठेवू कुठे यांना? अहो तो तुमचा प्रॉब्लेम आहे हो. हे बघा, लोक ना त्यांच्या वृद्ध आई वडिलांना आमच्यावरती विश्वास ठेवून इथे जातात, पण हे तुमचे बाबा ना त्यांना वाईट वाईट गोष्टी शिकवतात. आता ना वृद्ध बिघडलेत अशा कंप्लेंट्स येत आहेत हो माझ्याकडे. आप्पा काय आप्पा काय सांगतायत ह्या? वृद्ध बिघडले? अहो वृद्ध काय बिघडले? यासाठी मी तुम्हाला इकडे पाळणाघरात ठेवून गेलो होतो काय? नाही. हा? तुमची जर परत कंप्लेंट आली ना आप्पा, तर मी तुम्हाला घरात ठेवे ना. हे वेळायच काय? मग घरी नको. ती घरी मोलकरीणी काय काय सांगत असते मला. एक मिनिट. नाही म्हणजे आप्पा, काय? ती मोलकरीण तुम्हाला काही सांगत नाही, तुम्हीच आपले खोदून विचारत असता तिला. ती काय दिवसभर आपल्या घरात असते का? नाही नसते घरात. मग? पण ती नसते तेव्हा तो वॉचमन येतो आणि मला त्रास देत असतो. त्याचं काय? तो वॉचमन की तुम्ही? मी कशाला त्रास देणार? अहो तुम्हीच दर 5 मिनिटांनी त्याला इंटरकॉम वरती फोन करता आणि मराठीतले प्रश्न विचारता. आता मला सांगा मॅडम, मराठी शब्द कोड सोडवताना कोणी नेपाळी माणसाची मदत घेतं का? आता माझा दुसरा काय पर्याय नाहीये. इकडले सगळे लोक मूर्ख आहेत. कोऑपरेटिव्ह असं कोण नाही त्या वॉचमन सोडल्याशिवाय. कसं आहे माहिती का, तो माणूस आहे ना तो परदेशी आहे, मोठा आहे, म्हणून मी त्याला रिस्पेक्ट देत होतो. तर नंतर मला कळलं त्याचं आडनाव थाप आहे. तो कशाला खरं सांगेल? बघितलं? असंच आहे. आता मी काय करणार त्याला? माहिती हो मला, हे माहितीये. म्हणून मला यांना इथे ठेवून घ्यायचं नाहीये. मॅडम असं काय करता? मला इथे ठेवून घ्या. मी पुन्हा असं वागणार नाही. काय इथे मजा येते. मज्जा येते. मागच्या वेळेला पण तुम्ही हेच म्हणालेलात जेव्हा मी 3 पत्ती खेळत असताना तुम्हाला पकडलेलं. काय आप्पा, तुम्ही इथं 3 पत्ती खेळता? मी कुठे पत्ते खेळतो? मग काय बोलते ती? खोटं बोलू नका. हा खोटं बोलू नका. हा चला कुठे जायचं? त्या जाधवांचा मुलगा माझ्याकडे कंप्लेंट करायला आलेला. त्याचं काय झालं ना की त्यांचा जो छोटा नातू आहे ना तो रिहर्सल करत होता घरी. तर त्यात त्याचं वाक्य होतं, क्या हुकुम है मेरे आका. तर जाधव म्हणाले बदाम. नंतर त्यांना जेवायला बोलवलं तर ते म्हणाले आधी भाजी शो करा. नंतर त्यांना कळलं की शेपूची भाजी आहे, मग म्हणाले मी पॅक. आता त्यांना विचारलं तुम्ही हे सगळं कुठून शिकलात, तर म्हणतात कसे पाळणाघर के अड्डे पे. अड्डा? हा माझं पाळणाघर काय अड्डा आहे का? नाही तुम्हाला पण पत्ते वाटत. हे घ्या, ठेवूया आपण. 10 रुपये ब्लाइंड. हा पुढे काय लावलंय तुम्ही पण खेळत बसलात? अहो काय नाही, ती चांगली पानं आली होती. 3 एकटे आहेत मला. बरं झालं पॅक झालात ते. गप्प बसावं तुम्ही. हे असे वागतात ना, म्हणून माझ्या पाळणा घराचं रेप्युटेशन घसरत चाललंय हो. आप्पा काय बोलतायत ह्या? आप्पा
मी लहान असताना एकदा तुम्हाला पत्त्यांची जादू दाखवली, तर पत्ते खेळतो म्हणून बडवलं तुम्हाला. स्वतः खेळतात ते खेळतात आणि इतरांनाही बिघडवतात. नाही मी आहे ना आता ह्याच्यापुढे त्या जाधवला काय सांगणार नाही. मला वाटलं नव्हतं तो इथे सगळं पचकोलता. एक मिनिट, काय? तुम्हाला इतरांसोबतही आता खेळता येणार आहे नाही? काय? हं? कारण आता मी तुम्हाला पाळणा घरातच ठेवणार नाहीये ना. मिस्टर माने, तुमच्या वडिलांना घेऊन जा. अगं नको का असं करू. ए, ए! सॉरी, म्हणजे मी तुम्हाला हात जोडत होतो, माझ्या उंचीचा प्रॉब्लेम होतो. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका हो. अहो, आमची गैरसोय होईल. हो, तुमची गैरसोय होतीये म्हणून मी इतर वृद्धांचे जीव धोक्यात नाही टाकू शकत. जीव धोक्यात म्हणजे अप्पा, तुम्ही काय इथे मारामारी करायला लागलेत की काय या वयात? अरे मारामारी कुठे, मी नुसता खेळतो. काय खेळतात तेही विचारा ना यांना. अप्पा काय खेळता तुम्ही? हे. सगळ्या म्हाताऱ्यांना एकत्र करून शोले शोले खेळतात हे. काय बोलतात मॅडम? शोले शोले. ते कळलं मला, पण इथे कशाला चोले चोले खेळता आप्पा तुम्ही? आणि फक्त खेळत नाहीत हं, ते सावंत आहेत ना, सावंत. हा चला जाऊया आपण. हो, तुम्ही असं धरका म्हणजे आणि सारखं तिकडे ना म्हणते, कधी कधी इकडे जा ना. तर ते सावंत आहेत ना, त्यांना गब्बर करायला दिला होता, पण त्यांना ना काही झाले, बेअरिंगच जमत नव्हतं, म्हणून शेवटी यांनी त्यांना तंबाखू खायला दिली. आपण अहो एवढंच नाही हा हे करत. नाही. त्या बिचाऱ्या जोशी आजी आहेत ना, जोशी आजी, त्यांचे गुडघे खूप दुखतात हो, तरी ना यांनी त्यांना बसंती बनवलं. त्या शेवटी चक्कर येऊन पडल्या हो खाली. काय सांगताय काय? हो. आप्पा तुम्ही त्या जोशी आजींना बसंतीचा रोल दिला. अहो जरा लोकांचा विचार करा, काय म्हणतील लोक, माझ्या आईला काय वाटेल. आप्पा खाली आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता आप्पानी इकडनं घेऊन आता तू का अशी सॉरी ते हात जोडतोय हो तुम्हाला. मॅडम प्लीज असं करू नका हो. अहो तुम्हाला माहितीये का, अख्ख्या शहरामध्ये तुमचंच एक असं युनिक पाळणाघर आहे. ते माहितीये मला की आमचं पाळणा घर युनिक येते, पण तुमचे वडील युनिक नाही आहेत ना, सिनिक आहेत ना. म्हणजे अहो घराण्यातच ना दोष असतो. तुमच्या ना वडिलांना सांगा की हे ना पाळणा घर, मॅट्रिमोनीचं ऑफिस नाहीये. काय माहितीये काय यांनी केलं? त्या दामले आजी आणि कदम आजोबांचं लग्न जुळवून दिलं यांनी. काय सांगताय काय? आप्पा आता तुम्ही काय मॅरेज ब्युरो सुरू केला का इथे? आणि काय हो, त्या दामले आजींच्या कवळीच्या डब्यात कदमांचं लव्ह लेटर कोणी ठेवलं होतं? मी ठेवणार, दुसरं कोण ठेवणार? आणि त्या कवळीत असं फूल कोणी खुपसून ठेवलं? बरोबर, दामले आजींच्या डोक्यावर काही नाही, खुपसणार कुठे फुल, म्हणून कवळीत खुपसणार. माहितीये हो, मला माहितीये. म्हणून मला ना ह्यांना इथे ठेवून घ्यायचं नाहीये. सतत काय ना काहीतरी उद्योग करत असतात हो हे आणि ह्यांची अख्खी टोळी ना अशी जमा करतात आणि ना घरभर आपले बोलत सुटतात, आपली टोळी जिंदाबाद जिंदाबाद. पहिला बरोबर बोलली, परत हे आपली टोळी जिंदाबाद. काय हे? उत्साहात मांडतात हो घरी. काय वेगवेगळे गेम खेळत असतात, लपाछुपी काय, पकडापकडी काय, खो खो काय, डॉक्टर काय. डॉक्टर खेळता तुम्ही? बंड्या गैरसमज करून घेऊ नको रे. म्हणजे या वयात डॉक्टर खेळताना फक्त बीपीच तपासता येतं रे, बाकी काही करता येत नाही. तसलं काही मनात आणू नको. आणि आम्ही हे खेळतो म्हणजे कशाला, दुसऱ्या कोणाला त्रास व्हावा म्हणून नाही रे, स्वतःचा विरंगुळा व्हावा म्हणून खेळतो. आयुष्यामध्ये काही गोष्टी करता आला नाही तर आता या उतार वयात विरंगुळा म्हणून त्या करून बघाव्या म्हणून करतो, बाकी काय नाही. तो मात्र त्याला शोले बघायचा होता, त्याला तो बघता आला नाही म्हणून त्याच्यासाठी शोले खेळलो. त्या कदमला काही पाहिजे होती पण ती नाही मिळाली म्हणून त्याच्यासाठी थोडा विरंगुळा म्हणून प्रयत्न केला, बाकी काय नाही. म्हणजे अरे तुला माहितीये का, म्हातारी माणसं या वयामध्ये पाळणाघरात किंवा वृद्धाश्रमात का जातात, तर त्यांना समवयस्क माणसं मिळावी, गप्पा मारायला, त्यांच्याबरोबर खेळायला, बोलायला म्हणून ती जातात.
आता मला या पाळण्याघरात तशी माणसं मिळाली म्हणून मी इथे रमलोय रे, बाकी काही नाही. हे बघा, सॉरी पण आम्हाला तुम्हाला इथे नाही ठेवता येणार मिस्टर. मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे हं? आणि आमचे आप्पा म्हणतायत ना ते पण योग्यच आहे. म्हणजे आप्पा चला. नाही नाही, मी वृद्धाश्रमात नाही येणार. नाही आप्पा, वृद्धाश्रमात जायचंच नाहीये. आपण आजोबांच्या पाळण्याघरातच जायचंय. आपण आपलं पाळणाघर सुरू करूया आपल्या घरात. अरे काय सांगतोस काय? बापा. बरोबर बोललास तू. अहो तुम्ही एकटेच नाही हा. हं? तुमच्या सगळ्या गँगला सांगा, ते आपल्या घरात येतील की नाही ते विचारा त्यांना. अरे विचारायचं कशाला, मी त्यांना ऑलरेडी सांगितलंय आणि सगळे तयार झालेत. त्यांना मी म्हटलं हा. ही बाई जर व्यवस्थित वागली नाही तर आपण इकडनं निघायचं आणि आमच्या भंड्याच्या घरात जायचं. मोठा हॉल आहे, तिथे आपण जाऊ. आणि त्यांना सांगितलं काही झालं तर या वर्षीची दही हंडी बंड्याच्या हॉलमध्ये 5 थराची हंडी लावायची. आप्पा घाबर आपल्या हॉलमध्ये 5 थरांची हंडी. घाबरतो कशाला? 5व्या थरावर तुलाच चढवणार बाल गोविंदा म्हणून.